जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुजरात यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही टेट परीक्षा सध्या बघत झालेली आहे, तर त्या टेट परीक्षेचा जो निकाल आहे, तर त्या निकालाच्या अनुषंगाने कालच्या दिवसाला हे जे महत्त्वाचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शुद्धीपत्रक जे आहे किंवा प्रसिद्धीपत्रक आहे, तर ते सध्या इथं पब्लिश करण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये जे काही निकालाच्या अनुषंगाने जी काही माहिती आहे, तर ती माहिती सध्या बघा देण्यात आली आहे। परंतु ह्याच्या जो काही प्रेस नोट आहे, तर ह्या प्रेस नोटमध्ये क्लिअरली जे काही मेन्शन असेल निकालाच्या बाबतीत, तर ते नेमकं कधी निकाल जाहीर होणार आहे, तर ते सध्या ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जे काही मेन्शन असेल, तर ते सध्या करण्यात आलं नाही। फक्त जी काही कार्यवाही आहे आतापर्यंत नेमकं निकालाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने कार्यवाही सध्या बघा सुरू आहे, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी ही प्रेस नोट इथं देण्यात आली। आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही शासन निर्णय आहे, तर ते शासन निर्णय देखील उल्लेख करण्यात आलाय, तर त्याच्यामध्ये नेमकं काय सध्या बघा नमूद आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही प्रसिद्धीपत्रक सध्या बघा प्रेस नोट आली, तर ह्या प्रेस नोटच्या माध्यमातून जो टेट 3 निकाल आहे, तर तो टेट 3 निकाल नेमका कधीपर्यंत ह्या ठिकाणी बघा लागू शकतो, कारण बरेचसे उमेदवारांच्या मनामध्ये हे जे काही प्रसिद्धीपत्रक आल्यापासून जो काही संभ्रम आहे, तर तो संभ्रम अजून देखील त्या ठिकाणी पुन्हा निर्माण झालेला आहे। कारण जे काही निकाल आहे, तर त्या निकालाची वाट आतुरतेने 2 लाख प्लस उमेदवार इथं पाहत आहे। आणि हे जे प्रसिद्धीपत्रक आलंय, तर ह्या प्रसिद्धीपत्रक ह्या ठिकाणी बघा प्रसिद्धी झाल्यानंतर पुन्हा जे काही संभ्रम आहे, तर ते निकालाच्या अनुषंगाने निकाल कधी लागेल ह्या अनुषंगाने बघा इथं निर्माण झाले। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही महत्त्वाचे शासन निर्णय आहे ते देखील सध्या बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। नेमकं निकाल आहे, तर तो निकाल ह्या ठिकाणी कधीपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतो, तर त्या अनुषंगाने बघा पुढे आपण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही प्रसिद्धीपत्रक बघा इथं आलं होतं, तर ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये वेगवेगळे जे शासन निर्णय आहे, तर त्या शासन निर्णयाचा इथं उल्लेख करण्यात आला होता। आता ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जो काही एक शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचा, तो म्हणजे 21 नोव्हेंबर 2022 नुसार IBPS ची काही कंपनी आहे, तर त्या कंपनीमार्फत म्हणजे त्या संस्थेमार्फत या ठिकाणी परीक्षा जी आहे, तर ती परीक्षा कंडक्ट करावी अशा पद्धतीचा सध्या बघा तो शासन निर्णय होता। त्यानंतर परीक्षा जी आहे, तर ती परीक्षा आपल्याला माहिती आहे की 27/5/2025 ते 30/5/2025 आणि दुसरा जो काही टप्पा होता तो 2/6/2025 ते 5/6/2025 अशा पद्धतीने जवळपास या ठिकाणी 8 दिवसामध्ये जे 3 सत्र होते प्रत्येक दिवशी, तर अशा पद्धतीने जी काही परीक्षा आहे, तर ती परीक्षा एकूण 26 जिल्ह्यामध्ये सध्या बघा 60 परीक्षा केंद्रावर इथं घेण्यात आली होती। आता ह्याच्यामध्ये जे परीक्षार्थी होते, तर ते परीक्षार्थी जवळपास या ठिकाणी 2,11,308 एवढे जे आहे, तर ते सध्या बघा उमेदवार प्रविष्ट झाले होते। आता एवढ्या सर्व उमेदवारांचा जो काही निकाल आहे, तर हा निकाल सध्या बघा लवकरात लवकर कशा पद्धतीने त्या ठिकाणी जाहीर ह्या ठिकाणी होऊ शकत होता, परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही 2 ते 3 कारणं आहेत, तर त्या कारणाच्या अनुषंगाने इथं जे निकाल आहे, तर तो निकाल सध्या बघा जाहीर होत नाही। आता ह्याच्यात पुढे जे म्हटलेलं आहे, तर ह्याच्यात बघा एक शासन निर्णय आहे, तो म्हणजे 2/5/2025 इथं बघा शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण TNT-1 जो काही आहे, तर तो दिनांक 2/5/2025 हा जो काही शासन निर्णय आहे 2 तारखेचा 2/5/2025चं शुद्धीपत्रक आहे। तर ह्या शुद्धीपत्रकामध्ये जे काही बाबी नमूद आहे, तर त्या अनुषंगाने जो काही निकाल आहे, तर तो निकालाची प्रक्रिया सध्या बघा त्याच्या आधारावर इथं सुरू असलेली आपल्याला ह्याच्यावरनं कळत आहे। आता नेमका 2/5/2025चा जो काही शासन निर्णय आहे, तर तो नेमका काय आहे तो देखील आपण पुढे बघणार आहोत। तर ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय की जे व्यावसायिक अर्हता त्याचवेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा जी असेल, BEd असेल, DLEd असेल, हे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते। वरील व्यावसायिक परीक्षेचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या ह्या ठिकाणी बघा वेळी लागत असल्याने शासन शुद्धीपत्रक जे आहे 2/5/2025च्या अनुषंगाने टेट 2025 परीक्षेचा निकाल लावण्याची माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे अशा पद्धतीने बघा इथं म्हटलेलं आहे। म्हणजे जो काही शासन निर्णय आहे 2/5/2025चा, तर त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जी काही माहिती आहे, तर ती माहिती या ठिकाणी बघा निकाल लावण्याच्या अनुषंगाने माहिती प्राप्त करत आहे आणि त्या अनुषंगाने जो काही वेळ आहे, तर तो वेळ इथं लागत आहे। आता नेमका 2/5/2025 जो काही शासन निर्णय आहे, तर तो शासन निर्णय नेमका काय आहे तो देखील तुम्हाला दाखवतो, जेणेकरून इथं लक्षात येईल की जी काही परीक्षा परिषद आहे, तर ते नेमकं खरंच जे काही निकाल आहे, तर ते निकाल लावण्याच्या अनुषंगाने गांभीर्याने इथं विचार आहे, तर तो विचार सध्या बघा करत आहे किंवा नाही। आता ह्याच्यामध्ये जो काही 2/5/2025
25चा जे शासन निर्णय आहे तो शासन निर्णय इथं बघा देण्यात आला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 2/5 म्हणजे 2 मे 2025चा हा शासन निर्णय आहे। आता ह्याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्याची तरतूद सुधारणा करण्याबाबत अशा पद्धतीचा इथं जो काही मजकूर आहे तर तो मजकूर देण्यात आला आहे। आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघा इथं मेन्शन करण्यात आल्या होत्या। ह्याच्यामध्ये हा शुद्धीपत्रक का होतं तर जी काही आपली शिक्षक भरती जी आहे तर ती भरती आपल्याला माहिती आहे की दरवर्षी सध्या होत नाही। जी काही भरती आहे तर ती भरती मागची सध्या 2017मध्ये सध्या झालेली, त्यानंतर 2022मध्ये आणि आताही 2025ची। तर ह्याच्यामध्ये बराचसा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी इथं बघा शिक्षक भरतीसाठी लागत असल्यामुळे ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा आपल्याला माहिती आहे की D.Ed असेल B.Ed असेल तर ते उमेदवार सध्या त्या ठिकाणी कोर्स करत असतात। त्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास 5 वर्ष, त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत 3 वर्ष इतके अंतर ह्या ठिकाणी आहे। त्या अनुषंगाने शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता जी असेल अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यास कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना त्यांना संधी ह्या ठिकाणी बघा चाचणीत प्रविष्ट होण्याची जी काही मागणी आहे तर ती मागणी इथं होत होती आणि त्या अनुषंगाने जे काही APR उमेदवार आहे अंतिम वर्षाचा D.Ed असेल किंवा B.Ed असेल तर अशा उमेदवारांना टेट परीक्षा म्हणजे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी परीक्षा आहे तर ती देण्यासाठी इथं संधी देण्यात आली होती। आता याच्यामध्ये संधी तर देण्यात आली परंतु जे काही शुद्धीपत्रक आहे तर त्या शुद्धीपत्रकामध्ये बरेचसे पॉईंट इथं देण्यात आले होते। जर ह्या पॉईंटच्या आधारावर किंवा ह्या शुद्धीपत्रकाच्या आधारावर जर प्रक्रिया इथं बघा MSCने केली असती तर तो निकाल आहे तर तो निकाल आपल्याला लवकरात लवकर इथं पाहायला मिळाला असता। आता ह्याच्यामध्ये शुद्धीपत्रकामध्ये काय चेंजेस करण्यात आले तर ह्याच्यात बघा शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक व अभियोग्यता चाचणीस पात्र राहतील। त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असलेले उमेदवार या ठिकाणी अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील जे काही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील। परंतु इथं महत्त्वाचं जे काही वाक्य आहे तर इथं बघा परंतु शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये, पर्यायाने त्याचा निकाल जो असेल तर तो इथं बघा राखून ठेवण्यात यावा। अशा उमेदवारांना व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत या ठिकाणी बघा सादर करावे लागणार आहे। म्हणजे जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे APR उमेदवारांची B.Ed संदर्भात जे काही मार्कशीट होते तर ते सध्या तिथं प्राप्त झाले। आता जे काही निकाल लागलेला आहे D.Ed संदर्भात तर त्या D.Edचे जे काही निकाल आहे तर तो निकाल MSCच्या वतीने सध्या बघा तिथं जाहीर करण्यात आला आहे। त्यांच्याकडे जो काही डेटा आहे तर तो डेटा ऑलरेडी आहे, तरी देखील सध्या जे काही उमेदवारांकडनं जे निकाल आहे तर ते निकाल त्या ठिकाणी बघा मागवण्यात आले आहेत। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं इथं लास्ट जे एक स्टेटमेंट देण्यात आले ते म्हणजे विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण या गुणानुसार त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल। अशा पद्धतीचं इथं जे काही अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे। हे जे स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं होतं, कारण आपल्याला माहिती आहे आणि परीक्षा परिषदेला देखील सध्या बघा माहिती होतं निकाल जो आहे तर तो निकाल सध्या जे काही APR उमेदवार आहे तर त्या APR उमेदवारांचा उशिरा लागणार आहे आणि वेगवेगळ्या त्या ठिकाणी ज्या काही तारखा असेल निकालाच्या अनुषंगाने म्हणजे B.Edचा लवकर लागेल किंवा D.Edचा लवकर लागेल किंवा उशिरा लागेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने निकाल इथं लागणार आहे। तरी देखील जो काही 1 महिन्याचा इथं कालावधी सध्या बघा देण्यात आला होता, परंतु ही जी काही तरतूद आहे तर ह्या तरतुदीनुसार जे निकाल आहे तर तो निकाल सध्या APR उमेदवारांचा स्वतंत्रपणे या ठिकाणी बघा जाहीर करायचा होता। परंतु इथं जो काही निकाल आहे तर तो निकाल स्वतंत्रपणे न जाहीर होता जे काही रेग्युलर उमेदवार असेल तर त्या रेग्युलर उमेदवारांच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या त्यांच्यासोबत होत आहे। म्हणून जे काही निकाल आहे तर तो निकाल सध्या टेट परीक्षेचा ह्या जो काही GR आहे तर ह्या GRच्या अनुषंगाने बघा निकाल जो आहे तर तो निकाल उशिरा सध्या बघा ह्या ठिकाणी होत आहे। असं कारण जे आहे तर ते सध्या परीक्षा परिषदेच्या वतीने कालच्या दिवसाला या ठिकाणी हे जे काही प्रसिद्धीपत्रक आहे तर ते प्रसिद्धीपत्रक इथं सध्या जाहीर करून सध्या कळवण्यात आलं आहे। आता ह्याच्यामध्ये निकालाची जी काही कार्यवाही आहे तर ती निकालाची कार्यवाही सध्या बघा सुरू आहे अशा पद्धतीने देखील इथं म्हटलेलं आहे। परंतु नेमकी कार्यवाही कोणती सुरू आहे किंवा निकाल जो असेल तर तो निकाल
कधीपर्यंत जाहीर होईल त्या अनुषंगाने इथं कुठंतरी एक टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल असेल किंवा डेट असेल तर ती इथं बघा मेन्शन करायची होती, तर ती सध्या इथं आपल्याला पाहायला मिळत नाही। आता नेमका निकालाची कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे, परंतु निकाल जो आहे तर इथं लवकरच अशा पद्धतीने शब्द इथं देण्यात आलाय। परंतु लवकरच म्हणजे नेमका कधी हा प्रश्न आता देखील उमेदवारांमध्ये बघा या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार जे काही प्रश्न इथं उपस्थित करताय, आता निकाल जो असेल तर तो निकाल नेमका 1 महिना या ठिकाणी परत लेट लागेल का? कारण इथे जे काही दीड धारकांचा जो निकाल आहे तर तो सध्या बघा इथं 5/8/2025 इथं प्रसिद्ध झालाय। मग का जो काही टेट परीक्षेचा जो निकाल आहे तर तो का पुढच्या महिन्यात या ठिकाणी बघा लागेल का? अशा पद्धतीचे देखील प्रश्न संभ्रम आहे, तर तो सध्या परत इथं हे जे पत्र आलं तर ह्याच्यामुळे परत इथं बघा निर्माण झालाय। कारण BEd संदर्भात जो काही 1 महिना इथं कालावधी जवळपास बघा झालेला आहे आणि आता DEdचा निकाल लागला तर का पुढे 1 महिना परत कालावधी लागेल का? असे प्रश्न देखील इथं स्वतः ह्या ठिकाणी बघा जे काही उमेदवारांमध्ये हे जे काही पत्र आलं तर ह्याच्यामुळे इथं उद्भवत आहे। तर मित्रांनो, जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा जास्तीत जास्त 1 महिना जो असेल तर तो सध्या इथं लागणार नाही। आता अपेक्षा जी आहे तर निकाल नेमका कधी जाहीर होईल हा मनामध्ये सर्वांचा प्रश्न आहे। तर ह्याच्यामध्ये बघा बरीचशी जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा मिळालेली आहे की निकाल जो आहे तर तो निकाल सध्या ह्याच आठवड्यामध्ये जो काही प्रसिद्ध असेल तर तो प्रसिद्ध या ठिकाणी बघा होणार आहे। अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं मिळत आहे। आता निकालाच्या अनुषंगाने IBPS कंपनीकडनं परीक्षा परिषदेला सध्या जसा निकाल प्राप्त होईल, जे काही सुधारित जी त्रुट्या दूर करून जे काही टेक्निकल बाबी एरर सध्या संपूर्ण दूर करून जो निकाल आहे तर तो निकाल सध्या परीक्षा परिषदेला या ठिकाणी सुपूर्त होणार आणि परीक्षा परिषदेला सुपूर्त झाल्यानंतर जो काही निकाल आहे तर तो निकाल विदिन अर्धा तासामध्ये आपल्याला कदाचित या ठिकाणी MSc जी काही वेबसाईट आहे MSc पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवर संकेतस्थळावर या ठिकाणी लवकरात लवकर जो काही असेल तर तो प्रसिद्ध केला जाईल। अशा पद्धतीची जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आलेली आहे। आता निकाल जो असेल तर ते निकालाच्या अनुषंगाने आजचा दिवस तर या ठिकाणी बघा गेला। आता जे काही निकाल असेल तर पुढचे कदाचित बघा या ठिकाणी लवकरात लवकर जर IBPS कडनं कार्यवाही सध्या त्या निकालाच्या अनुषंगाने झाली तर आपल्याला निकाल पुढील या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये लागणं इथं अपेक्षित आहे। तर निकाल जो असेल तर आपल्याला पुढील 2 ते 3 दिवसात या ठिकाणी बघा नक्कीच पाहायला मिळेल। तर त्यासाठी सकारात्मक राहा। सध्या तरी या ठिकाणी IBPSच्या वतीने किंवा जो काही निकाल असेल तर तो निकालाला या ठिकाणी बराचसा उशीर झालेला आहे। एवढा उशीर सध्या होत नसतं। मागच्या वेळेला 21 दिवसांनी निकाल लावला, कोणत्याही परीक्षेचा जवळपास 45 दिवसामध्ये निकाल लागत असतो, परंतु इथे 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान कालावधी इथं होत आहे। परंतु निकाल आहे तर तो निकाल अजून देखील पेंडिंगमध्ये आहे। तर कुठंतरी ह्याच्या पत्रानुसार सध्या बघा जे काही संभ्रम आहे तर तो संभ्रम पुन्हा निर्माण झाला आहे। तर मित्रांनो, जो काही 1 महिना असेल तर तो 1 महिना आता लागणार नाही। निकाल जो असेल तर निकाल लवकरात लवकर इथं जाहीर होईल। तर त्या अनुषंगाने पुढील 2 ते 3 दिवसात अपेक्षित आहे निकाल। तर सध्या 2 दिवस प्रतीक्षा करा। त्या अनुषंगाने बघा जशी पुढील माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी निकाल जर इथं बघा लवकरात लवकर लागला असता, जर का त्यांनी खरंच हा 5 जो काही 2/5/2025चा जो काही शासन निर्णय आहे, शुद्धीपत्रक आहे, हे शुद्धीपत्रक जर फॉलो केलं असतं तर निकाल आहे तर तो निकाल APR उमेदवारांचं या ठिकाणी सेपरेटमध्ये जाहीर झाला असता आणि जे रेग्युलर उमेदवार आहे तर ते रेग्युलर उमेदवार या ठिकाणी निकाल जो असेल तर तो लवकरात लवकर इथं विदिन जे काही 21 दिवसामध्ये बघा मागे लागला होता। तर निकाल जो आहे रेग्युलर जर या ठिकाणी उमेदवारांचा लावायचा राहिला असता तर बघा आपल्याला विदिन 30 दिवसामध्ये जो निकाल आहे तर तो पाहायला मिळाला असता। परंतु ह्याच्यामध्ये APRचा मुद्दा आला आणि त्यामुळे निकालामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी असेल, एरर असेल तर ते सध्या बघा पाहायला इथं मिळाले आहे। तर सध्या जो काही JRचा इथं उल्लेख करण्यात आला आहे 2/5/2025, तर त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या होत आहे। परंतु जे स्टेटमेंट देण्यात आले का निकाल जे आहे तर हे निकाल APR उमेदवारांचं सेपरेट बघा सध्या जाहीर करण्यात यावं आणि ह्या अनुषंगाने इथं बघा स्टेटमेंट देण्यात आले। हे स्टेटमेंट सध्या फॉलो त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। जर हे स्टेटमेंट जर फॉलो झालं असतं तर आपल्याला कदाचित 1 महिन्यामध्ये जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा रेग्युलर उमेदवारांचा इथं जाहीर झालेला पाहायला मिळाला असता। तर सध्या तरी 2 ते 3 दिवस वेट करा। निकाल जो असेल तर तो निकाल नक्कीच या ठिकाणी जाहीर होईल। तर सध्या निकालाच्या अनुषंगाने ही महत्त्वाची आताची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा। जय हिंद, वंदे मातरम।